सजेति सिन्धुर्वतनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्वतमसारासन्नासिति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारार्णवदा या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिव्यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण श्री साई चरित्र हेमाडपंत रचित श्री साई चरित्र अध्याय आज 32वा सुरू होत आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हे ग्रंथ वाचताना काही भक्तांचे जे अभिप्राय आले त्याच्यामध्ये एक फार सुंदर अभिप्राय मला ऐकायला मिळाला, तो असा की हे प्रवचन ऐकताना ते साधक हा ग्रंथ समोर ठेवून आणि मोबाईल ऑन करून जसं या प्रत्येक ओवीवरती जे चिंतन चाललेलं आहे ते ग्रंथातल्या प्रत्येक ओवीवरती लक्ष ठेवून कानाने ते चिंतन ऐकतात आणि यामुळे ज्यांच्यासाठी हे आपण करतो त्यांच्यापर्यंत साईबाबा पोहोचवतात। हे सुद्धा साईबाबांची एक योजना असते की आपल्या भक्ताला त्यामध्ये काय किती खोलात जायला पाहिजे, त्या शब्दाच्या अर्थामध्ये बुडी मारल्यानंतर किती आनंद होतो हे साईबाबा या निमित्ताने आपल्याला दाखवून देत आहेत। श्री गणेशाय नमः, श्री कुलदेव श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वाध्यायी कथन पावलानिय विजयानंद निर्वाण बाळक रामासहि निजानंद लीन साई चरण सन्निध तैसे तात्यासाहेब नुलकर मेघधा ही निस्सिम भक्त प्ररोभय आता ही अर्पिले शरीर दृष्टी समोर साईच्या बाबांच्या समोर त्याने आपला देहत्याग म्हणजे देहविसर्जन केले। तात्यासाहेब नुलकर घ्या, मेधा घ्या, त्या व्याघ्राने त्याचा केलेला आपल्या शरीराचा त्याग घ्या, म्हणजे याने आपला देह सद्गुरूच्या समोर तो काही सद्गुरूच्या समोर आपला प्राण जावा अशी आपली किती इच्छा असेल तर तसं घडेल असं नाही, ते पूर्वसंचिताचा भाग आहे। त्यांच्या नशिबात ते होतं की सद्गुरूच्या समोरच आपला देह जावा। अट्टहास करून चालत नाही, त्याला तो योगायोग असतो आणि ते त्यांचं भाग्य असतं। याहून मोठा चमत्कार व्याघ्रासारखा प्राणी क्रूर त्याचाही निधन प्रकार परिसर सविस्तर श्रोत्याने आता संप्रदाध्याय स्वयंबाबांच्या मुखे वर्णित ऐसा गोड कथित वृत्तांत श्रोते अत्यंत हितकारी। हे असता एकदा बाबा वनात झाले, गुरुदर्शना कल्पित कैसी गुरुची करणे अद्भुत परिसाते चित्त लिहूने। आपल्या गुरुचं जे आपल्या भक्तासाठी कार्य असतं ते गुरुच जाणे, पण ही गुरुची लीला आपण ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला आपल्याला कळतं की गुरु आपल्यावर कशी कृपा करतात। बाबांनीच सांगितलेला अनुभव आहे, बाबांच्याच मुखातनं ऐकलेली कथा आहे। आता सांप्रताध्याय स्वयं बाबांच्या मुखे वर्णित ऐसा गोडकथित वृत्तांत श्रोते अत्यंत हितकारी, म्हणजे बाबांनी स्वतः सांगितलेला त्यांच्या गुरुबद्दलचा अनुभव आपण ऐकला की बघा सर्व संतांनी आपल्याला गुरु कसे प्राप्त झालेत ते लिहून ठेवलेले। संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले, मागवद्य दशमी
पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. त्यांना स्वप्नदृष्टांतामध्ये आपल्या गुरुचा अनुग्रह घडला. बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. त्याने तुकाराम संत तुकाराम महाराजांनी आपला अनुभव आपल्याला गुरु कसे प्राप्त झाले सांगून ठेवले. माघ शुद्ध नवमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि गुरुने कोणता मंत्र दिला ते सांगितलं. रामकृष्ण हरी हा मंत्र मला दिला. आता बाबांचा अनुभव आपण पाहूया. असता एकदा बाबा वनात झाले गुरुदर्शना कल्पिता कैसी गुरुची करणे अद्भुत परिसाते चित्तरिवने. या कथेची परम नवला हे वानू मी पामर किती काही श्रद्धा भक्ती श्रद्धा मुक्तिराये स्वमुखे साई वरलेले. जय तैसेचे एका बाईचे मन होते बाबांचे घ्यावे दर्शन बसावे तेथे दिवस तीही न राहावे निदर्शन व्रतस्थ. तसं एका बाईच्या मनामध्ये आलं होतं. भक्त काय त्या स्त्रीच्या मनामध्ये आलं की आपण शिर्डीला 3 दिवस राहावं आणि त्या ठिकाणी बाबांच्या सान्निध्यामध्ये जे काही आपल्याला साधना करता येईल ती करावी. कैसा तेचा आणला प्रसंग कैसा करविला निर्धार भंग कैसा पुरणपोळे हा सुरंग करविल्या खमंग तीच करवी. तिच्या मनामध्ये होतं तिथे जाऊन काही 3 दिवस आपण म्हणजे उपवास करावा असं तिच्या मनामध्ये होतं. आता तिच्या त्या उपवासाचा भेद बाबाने हाणून पाडला आणि तिच्याकडनं पुरणपोळ्या करून घेतल्या. ही कथा. पोळ्या केवळ नाही करविल्या येथेच तीच करवी खाविल्या परकार्यार्थ जेजवल्या सार्थिके लावल्या हे श्रेय. म्हणजे तिच्या एकटेचाच उपवास मोडला असं नाही, तिलाही पोळ्या खायला लावल्या. तिच्याकडनं पोळ्या करून घेऊन अनेकांचा अंतरात्मा तृप्त केला. पोळ्या केवळ नाही करविल्या येथेच तीच करवी खाविल्या परकार्यार्थ देह जेजवल्या सार्थिके लावल्या हे श्रेय. यातच आहे परम कल्याण उपासनेहून आणि गुण कैसे तिला दिले ठसावूना. कधीही विस्मरण न घडेसे तैसे जया परमार्थी आवड कैसा करावा अभ्यास दृढ कैसे करावे साहस अवघड साधा या जोड नित्याची. लोकाला देण्यामध्ये काय आनंद आहे बघा. आपण एकट्याने पुरणपोळी करून खाल्ली किंवा आपल्या घरातल्या 4 लोकांना खायला घातली तर एक आनंद आहेच. पण तोच आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी आपण केली आणि घातली. आपल्याकडे आलेले जे काही आपण सवर्ण ब्राह्मण काय तुम्ही ज्या वेळेला काही कुलधर्म कुलाचार करतात त्यावेळेला इतरांच्यासाठी केलेलं जे आहे आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपण रोजच प्रपंचात राबतो. त्यांना उत्तम उत्तम पदार्थ करून खायला घालतो. पण असेच उत्तम उत्तम पदार्थ केलेले दुसऱ्याला खायला घातल्याचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. यातची आहे परम कल्याण उपासाहून हे अनेक गुण. उपवास करण्यापेक्षा लोकांना खायला घालण्याचं महत्त्व जास्त आहे. जैसे तैसे जया परमार्थी आवड कैसा करावा अभ्यास दृढ. तसंच ज्याला परमार्थाची आवड आहे आपल्या परमार्थातला अभ्यास अधिक दृढ कसा करायचा आहे करावे कैसे साहस अवघड साधा या जोड नित्याची. असं हे आपल्याला परमार्थ अधिक बळकट कसा करायचा ते या निमित्ताने आपण ज्या ज्या कथा ऐकतोय आपण त्या निमित्ताने आपली उपासना दृढ होत जाते. उपासनेला दृढ चालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासनेला दृढ चालवावे. आपली उपासना दृढ चालली पाहिजे. एक दिवशी केली आणि सोडली असं नाही. सातत्य पाहिजे उपासनेमध्ये. हे अर्थीचा कथानुक्रम अमृताहून गोड परम श्रुतया उपजेल भक्ती प्रेम दुःखाचा उपक्रम होईल. आता येथून कथा गोड श्रवणार्थीयांचे पुरेल गोड वक्त्या श्रोत्या स्वानंद जोड पुरेल होड श्रवणाचे. ही कथा बाबांच्या कथा सांगताना वक्त्यालाही आनंद होतो आणि श्रोत्यांना ह्या बाबांच्या कथा ऐकून आनंद होतो. म्हणजे दोघांनाही आनंद आहे. सांगणाऱ्यालाही आनंद आहे आणि ऐकणाऱ्यालाही आनंद आहे.
प्रेम भरिता लौकिक वदवितील साई कथानक मज पामरा मूर्खा देखल हिता ही कौतुकपदवदे देवी गंगा दर्शने पाप अथवा चंद्राच्या दर्शने ताप तेवी साई मुखीचे आला पाप संताप हारक. ज्याप्रमाणे गंगेच्या दर्शनाने पाप नाहीसे होतं, चंद्राच्या दर्शनाने ताप नाहीसे होतात, तसं साईबाबांच्या मुखातनं आलेल्या मधुर अमृतवाणीने संसारातले पाप दर्शनाने, साईंच्या दर्शनाने पाप नाहीसे होतात आणि साईंच्या मुखातनं आलेल्या या अमृतवाणीने आपलं मन हे मनाचे तापही नाहीसे होतात. आता आपण श्रोतेजन करा श्रवणार्थी सादर म्हणा सा महाराज साईमुखीचे वचन निज गुरुदर्शन कारक. जरी वेद वेदांग अध्ययन केले श्रुतीशास्त्र पारायण गुरुकृपेविण नाही ज्ञान इतर तो क्षीण केवळ. जरी आपण वेदाचा अभ्यास केला, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा जरी आपण अभ्यास केला, तरी जोपर्यंत आपल्याला गुरुकृपा होत नाही तोपर्यंत हे बाकीचं सगळं ज्ञान कामाचं नाही. हे चुकीचं आहे असं नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास करायला पाहिजे, पण जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत याची परिपूर्तता झाली असं होत नाही. कारण खरं ज्ञान कोण सांगणार? गुरु सांगणार. म्हणजे जे शास्त्रातलं आहे तेच गुरु सांगणार, पण नुसतं शास्त्र वाचून नाही कळत. त्याला काय म्हटलंय? शास्त्र प्रचिती. हे याचा उपयोग नाही असं का म्हटलंय? नुसतं शास्त्र वाचून कळत नाही. जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेच गुरुमुखातनं यावं लागतं आणि गुरुमुखातनं आल्यानंतर आपल्या मनामध्ये ते दृढ व्हावं लागतं आणि तसा जीवनामध्ये अनुभव यावा लागतं. म्हणून शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती असं म्हटलंय. म्हणून जोपर्यंत गुरु आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत ते ज्ञान आपल्या मनामध्ये दृढ होत नाही. गुरु त्या ज्ञानाची अत्यंत साध्या सुलभ भाषेमध्ये आपल्याला उकल करून देतात. गुरु बिन ज्ञान कहाँ से पाऊ. गुरुशिवाय ज्ञान नाही. जरी वेद वेदांग अध्ययन केले श्रुतीशास्त्र पारायण गुरुकृपेविण नाही ज्ञान इतर तो क्षीण केवळ. अव्यक्त आदी स्थावरांत संसार वृक्षाती विस्तृत जन्म मरण शोकाकुलित दृष्टजात नाशवंत छेद आणि नाश युक्त म्हणून याते वृक्ष होत. तो हा अव्यक्त स्थावरांत वृक्षोपरिमित संसार, तो हा दृष्ट नष्ट स्वरूप ऊर्ध्व मूळ संसार विटवा. लयाचा अपार शाखा व्यापक व्यापन नाकळ्या अत्यल्प ही कवणा. क्षणामागे क्षण लोटे तैसा हा पसरे फुटे फाटे. कधी दुरून रमणी वाटे अलंकिता काटे सर्वांगे. कदली स्तंभ समनिस्सार जैसे मृगजळ वा गंधर्व नगरा. तृणाजले बद्ध परिकर ऐसा हा तरोवर साजरा. म्हणजे संसार हा वृक्ष आहे. संसाराला कल्पना कशाची दिली? संसार हा वृक्ष आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा वाढणार आहे, पुन्हा पुन्हा वाढणार आहे. मग हा तोडायचा असेल तर त्याचा तोडावा लागेल की त्याचं मूळ तोडलं तर वाढ थांबून जाते. म्हणजे मुळापर्यंत तुम्हाला जायला पाहिजे आणि हे मूळ एकदा शोधलं की मग मात्र आपल्याला उत्तम अशी गती प्राप्त होते. म्हणून म्हणजे ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी. म्हणजे याचं मूळ कुठं आहे? हा वृक्ष आहे वाढणारा, पण याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे आपल्याला. हा मूळ कुठे आहे? म्हणजे आपलं मूळ कशात आहे? आपला बघा एक मनुष्य आहे, आपण पाहतो पुष्कळ वेळेला त्याचं वंशाची वेल असे दाखवतात की मूळ हा आमचा पुरुष आहे आणि त्याच्यापासून मग त्याला 4 पोरं झाले, त्याची 4चे 8 झाले, 8चे म्हणजे मूळ पुरुष, त्याची मुलं मुली त्यांना झालेले, असे करता 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 असे म्हणजे एकापासून 1000 माणसं निर्माण झाली असं आपण म्हणतो. आमचा मूळ पुरुष आहे आणि त्याच्यापासून आम्ही एवढी लोक निर्माण झालो. सगळ्यांचा DNA एक आहे असं. मग हा जसा मूळ पुरुष आपला, तसा ह्या सगळ्या जीवाचा मूळ पुरुष कोण आहे? ज्याच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालं.
त्या मुळापर्यंत आपल्याला जायला पाहिजे. ते मूळ कुठं आहे? ऊर्ध्वमूल मदशाखम मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. क्षणामागे क्षण लोटे तैसा पसारा फुटते तैसा पसरे फुटते फाटे कधी दुरून रमणीय वाटे आलिंगिता काटे सर्वांगी. हा वृक्ष लांबून चांगला दिसतो, पण त्याला मिठी मारले तर काटेच अंगाला येतात, अंगाला रुटतात. कदली स्तंभ परी निस्सार. केळीच्या खांबाचं काय सांगितलंय? त्याच्यावर एकावर एक अशी सोलपट असतात. ती जर अशी एक 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 सोलपट काढत गेलं ना, आतमध्ये काही शिल्लक राहत. म्हणून ते काय म्हणलंय पहा, कदली स्तंभ सम निस्सार. आतमध्ये काही तुम्हाला सापडणार नाही. कदली स्तंभ परी निस्सार जैसे मृगजळ वा गंधर्व नगर. जसं मृगजळ आहे म्हणजे भासतंय पण आहे का, दिसतंय पण आहे का, नाही. म्हणजे मृगजळ हे दिसतंय ज्या वेळेला जमीन गरम झालेली असते, तापलेली असते, त्यावेळेला त्याच्यावरनं ज्या वेळेला वारे व्हायला लागतात त्यावेळेला लांबून आपल्याला तिथे पाणी आहे असं वाटतं. आपण ज्या वेळेला ड्रायव्हिंगला बसलेला असतो किंवा ड्रायव्हरच्या शेजारी बसले असतो त्यावेळेसुद्धा रस्त्यावर पुष्कळ आपल्याला असं वाटतं की पाणी आहे समोर. म्हणजे हा झालेला भास आहे. पण आपल्याला जरी हा भास म्हणजे खोटं आहे असं वाटत असलं तरी मृगाला म्हणजे हरणाला ते पाणी आहे असंच वाटतं आणि पाण्याच्या आशेने तो तिथे जातो, पण तिथे पाणी नसतं. तसं मृगजळ म्हणजे हरणाला भासणारं जळ ते जळ नाही आहे, पण त्याचं भास आहे तो. जैसे मृगजळवा गंधर्व नगर. आकाशामध्ये अनेक ढग एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी असं वाटतं की काहीतरी एखादी नगरी एकक आहे. ती नाही, ती काही वेळाने आकाश असं ढग वेगळे वेगळे झाले की तिथे काही आकार दिसत नाही, पण काही वेळेला निरनिराळे आकार आपल्याला ते ढग एकत्र आल्यामुळे जाणवतात. तृष्णा जले बद्ध परिकर तैसा तरुवर साजिरा. म्हणजे आपल्याला तृष्णा म्हणजे आशा, असं होईल तसं होईल तसं होईल, आणि त्या आशेतच आपण गुंतलेलो असतो. तसं होईल असं काय आपल्या हातात आहे का? आपण ठरवतो दैवम अन्यत्र चिंतयेत. दैवम अन्यत्र चिंतयेत म्हणजे आपण जर एखादी गोष्ट करायची म्हटली तरी भगवंताच्या मनात काय आपल्याला काय माहिती आहे? दैवम अन्यत्र चिंतयेत. तुमचं दैव दुसरंच काहीतरी विचार करत असतं, आपल्या मनासारखं होईल असं नाही. तृष्णा जले बद्ध परिकर म्हणजे आपण ह्या आशेवरती जगत असतो. आज नाही उद्या हे होईल, आज नाही उद्या ते होईल, त्याच्यावरती आपण जगत असतो. अविद्या काम कर्मोद्भव अव्यक्त बीजा माझी प्रभव जो प्रतिक्षणान्यथा स्वभाव असता अभावात्मक स्वयं. अज्ञानामुळे नाना प्रकारची कर्म आपण करतो आणि त्यामुळे तीच कर्म आपल्याला जन्म मरणाला कारणीभूत ठरतात. अनर्थात्मक हा ठाईचा विद्यापुटी जन्मयाचा ईशपणा तृष्णाजी पाणी आता साठा तयाच्या भसवते धन धान्य पुत्रदारा परिग्रह याचा दया पसारा देह बुद्धीमुळे या थारा तया आधारा तोरते. आपण हा जो प्रपंचाचा पसारा मारलेला असतो, धन धान्य पुत्र दारा, कशासाठी? आता ह्या देहाला सुख मिळावं म्हणून काय केलं त्यांनी? रोज आपल्याला स्वयंपाक करायची वेळ येऊ नये म्हणून तोंडात आहे आपल्या देहाला हे सुख मिळायला पाहिजे. मग ह्या देहाच्या सुखासाठी त्यांनी काय केलं? लग्न केलं. कशासाठी लग्न केलं? ह्या देहाला सुख प्राप्त व्हावं. म्हणून देहाच्या ज्या ज्या काही अपेक्षा आहेत त्यासाठी त्यांनी
सगळं लग्न, त्यानंतर मुलंबाळं, नातवंड, मग त्यासाठी पुन्हा जमा करावे लागलेले पैसे, त्यासाठी करावं लागणारं कष्ट, त्याच्यासाठी सगळा वेळ त्या प्रपंचाचाच काही गडबडीत निघून जातो असं आहे. पण हे सगळं कशासाठी बघा, धन धान्य पुत्र दारा परिग्रहाचा जया पसारा. कशामुळे? देहबुद्धीमुळे या ठारा तया आधारा तोवरते. देह म्हणजे मीच आहे अशी त्याची अज्ञानमूलक असलेली दृढ अशी श्रद्धा, पण ती अज्ञानमूलक आहे. देह म्हणजे आपण नाही हे नंतर गुरुकृपेने कळतं, पण ते कळेतोपर्यंत तरी आपण देह म्हणजे मीच आहे या भावनेत गुंतलेला असतो. त्यामुळे हा सगळा पसारा आपण मांडतो. तया आधारा तोरते आनंद प्राणिलिंग भेद हेच दयाचे वृक्षाचे स्कंद कर्मवासनाचे पारंब्या निर्बंध तेने हा संबंध फोपावे. पण त्याप्रमाणे पुन्हा देह धारण केले की नाना प्रकारची कर्म करायची. ते कर्म पुन्हा भोगण्यासाठी, चांगली कर्म भोगण्यासाठी पुन्हा स्वर्गाला जायचं आहे, वाईट कर्म भोगण्यासाठी नरकाला जायचं आहे, पुन्हा जन्माला यायचं आहे, पुन्हा कर्म, ही न चुकणारा हा फेरा आहे. श्रुती स्मृत्यादिपत्री जो भरला, शब्दस्पर्शादि पल्लवी तरतरला, यज्ञदान क्रिया कुसुमी डवरला, रसरसला जो दोन रसे अंत नाही याच्या फळा उपजीविका भूत हा सकळा भूर्भो आदी लोक हा सगळा यया वेगळा राहीना. हे सगळं आपण करतो कशासाठी पहा. श्रुती स्मृत्यादि पत्री जो भरला, यस्तम वेद सवेदवित असं म्हटलं. श्रुती स्मृत्यादि पत्री जो भरला, श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम, पुन्हा ते फळ मिळण्यासाठी कर्म, ते पुन्हा भोगण्यासाठी जन्म. श्रुती स्मृत्यादि पत्री जो भरला, शब्द स्पर्शादि पल्लवी तरतरला, पंचविषय ते पुन्हा माणसाला त्यात गुंतवून ठेवतात. शब्द विषय, रूप विषय आहे, त्या एकेका विषयासाठी एकेकाला प्राण द्यावा लागतो. नुसता एक रूप विषय आहे, एक नुसता रूप विषय, त्या रूप विषयासाठी कोणाला प्राण द्यावा लागतो? ज्योत आहे त्या ज्योतीविषयी आकर्षण निर्माण होतं त्या कीटकाला, आणि तो कीटक ज्योतीवरती झडप घालतो आणि कीटक मरून जातो. आपण पाहतो दिव्यावरती पक्षी कीटकतात आणि मरून जातात. म्हणजे एका रूप विषयामुळे त्या कीटकाला आपला प्राण गमवावा लागतो. स्पर्श विषयामुळे त्या हत्तीला किंवा इतर प्राण्याला अंजारून गोंजारून घेतात आणि त्याच्याकडनं वाटेल ते कामे करून घेतात. त्याला त्या स्पर्शसुखाची आवड निर्माण झाल्यामुळे हत्ती लाकडं ओढायची सुद्धा कामं करतो. एरवी सगळ्यात मोठा आहे तो हत्ती, पण तो सुद्धा ही कामं स्पर्श विषयामध्ये गुंतला. रस विषयामध्ये गुंतलेला कोणता प्राणी आहे? मासा. त्या गळाला काहीतरी आमिष लावलेलं असतं आणि मासा त्या आमिषाच्या खाण्याच्या उद्देशाने जातो आणि अडकतो त्याच्यामध्ये, जीवाला मुकतो. म्हणजे एकेका विषयासाठी हे जीव आपला प्राण देतात किंवा बंधनात पडतात. मग असे हे पाचही विषय कोण उपभोगतोय? मनुष्य. त्याला रूप विषय पण आहे, स्पर्श विषय पण आहे, रस विषय पण आहे, गंध विषय पण आहे. म्हणजे एकेका विषयासाठी हे सगळे प्राणी त्याच्यात अडकतायत हे बघून सुद्धा, हे माहिती असून सुद्धा मनुष्य प्राणी पुन्हा या पाचही विषयामध्ये गुंततो. एकेका विषयासाठी त्याने प्राण दिलेले आहे किंवा बंधनात पडलेले, हे आपण ज्ञानी मनुष्य पाहत असून सुद्धा तो पुन्हा विषयातच सापडतो. शब्द स्पर्शादि पल्लवी तरतरला, यज्ञ दान क्रिया कुसुमी डवरला. पुन्हा यज्ञ केलं की पुण्य मिळतं म्हणून यज्ञ करतो की पुन्हा स्वर्ग, तिथलं पुण्य संपलं की पुन्हा खाली येतो. यया वेगळा राहीना, कधी नृत्य गीत वादन, कधी क्रीडा हास्य रुदना, ऐसा हा अश्वत्थ सनातन अधोवदन सर्वदा. असा हा अश्वत्थ वृक्ष आहे. अधोवदन खाली तोंड करून आहे, मूळ वरती आहे त्याचं. शबल ब्रह्मी आविर्भाव संगशस्त्री जया ते अभाव, शुद्ध मूलाधार दो सद्भाव ज्योती स्वरूप तो जाणा. असंग शस्त्रे. आता ह्या
म्हणजे मूळ झाड जर तोडायचं असेल तर मुळापासून तोडलं पाहिजे. आता याचं मूळ तोडायचं असेल तर काय सांगावं? असंग शस्त्रे. तर शस्त्र कसलं आहे? असंगाचं. म्हणजे जर तुम्ही ह्या सर्व संघापासून अलिप्त राहिलात ते शस्त्र आहे, त्यामुळेच तुमचा उद्धार होणार आहे. म्हणजे सगळ्यात आहे पण कशात नाही, असं असंग राहता आलं पाहिजे. गुंत्यात गुंतून हा पाय माझा मोकळा, रंगात रंगुनी या रंग माझा वेगळा, असं होता आलं पाहिजे. त्याला असंग शस्त्र म्हटलंय. शबल ब्रह्मी आविर्भाव, असंग शस्त्रे दया त्या भाव, शुद्ध मूलाधार जो सद्भाव, ज्योतिष स्वरूप तो जाणा. शुद्ध मुळाचा आधार जो आहे तो परमात्मा आहे, तो आपल्याला कळला पाहिजे. आणि हा असंग असणारा म्हणजे जो नाशिवंत आहे असणारा असा हा वृक्ष तो छेदला पाहिजे. संसार वृक्ष छेदायचा आहे. म्हणजे आपण आपलं पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम हे छेदायचं असेल तर आपल्याला असं सर्वात असून अलिप्त राहता यायला पाहिजे. यथार्थ परिश्रमा करते विरक्त संतत जेथे अनुरक्त मोक्ष जे अपेक्षित ते अभिष्ठित साधका. यासाठी साधक प्रयत्न करत असतात. कशासाठी? संसार सोडा असं कुठले संत सांगत नाही. म्हणजे संसारामध्ये राहून संसारातली सगळी प्राप्त कर्तव्य करून, बघा कुठलाही संत तुम्ही तुमचं सगळे प्राप्त कर्तव्य तुमच्या वाट्याला आले कर्म सोडा कधीच सांगत नाही. देव पण सांगत नाही. उलट ते काय सांगतात? आपुल्या कर्मी दक्षतो मोक्ष मिळवे. तुमचं कर्तव्य कर्म करा असं सांगतात. म्हणजे आपली प्रपंचातली सर्व कर्तव्य कर्म करून मग यातनं हळूहळू आपल्याला कसं बाहेर काढता येईल आपलं मन, ते आपल्या हातात आहे की नाही. कर्तव्य कर्म सोडा म्हणले नाही, प्रपंच सोडा म्हणलेलं नाही, मुलं बाळं सोडा म्हणलेलं नाही, त्यांच्यावरचं प्रेम कमी करा असं म्हटलेलं नाही आहे. काय सांगितले? प्रेम कमी करा असं नाही सांगितले, आसक्ती कमी करा म्हणून सांगितले. आपल्या मुलाबाळावरचं प्रेम कमी करा असं संतांनी सांगितलेलं नाही. मुलाबाळाविषयी असलेली आसक्ती कमी करा म्हणून सांगितलंय. त्यांचं त्यांना बळावता बळपंखा मधले पिल्लू उडून जाई. त्यांच्या पंखात बळ आल्यानंतर त्यांना उडून जाऊ द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपल्या नशिबात जे असेल ते आपल्याला घडेल. आपण कुणावरती विसंबून असं राहता उपयोग नाही. ज्याच्यावर विसंबायचं त्याच्यावर विसंबत नाही, आणि ज्याच्यावर विसंबायला नको त्याच्यावर विसंबतो. कुणावर विसंबायला पाहिजे? परमेश्वरावर. टाकून या भार राहिलो निवांत हे आपल्याला जमत नाही. आपण विसंबतो कुणावरती? जे कधी आपल्याला सोडून जाऊ शकतात त्याच्यावरती विसंबतो. म्हणजे कुणावर विसंबून राहावं हे कळलं पाहिजे. बघा, ज्याची भगवंतावर निष्ठा आहे ना, त्याला मुलं बाळ नसली ना तरी त्याचा सांभाळ करणारा परमात्मा कुणाच्या रूपाने करतो. विचार करा, ही मुलं बाळ कुठतरी फॉरेनला आहे, त्यांचं अंत्यकर्म कोण करतो? शेजारचा एखादा मनुष्य त्याचं अंत्यकर्म करतो, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, त्याचं सगळं पाहतो. कोणीतरी शेजाऱ्याला दया येते, त्याला बाबा ह्याला मुलं बाळ आहेत पण ती परगावी आहेत, यांचं आपण पाहायला पाहिजे. पाहताच का नाही? कोण पाहतो? तो तिथला पाहतो का? तो तर सांगतो तुमचं मी अंत्यविधी करून घ्या, मला काही यायला वेळ नाही, काय पैसे असतील तर मी पाठवतो. ज्याच्यावर विसंबायचे तो गेला आपल्याला सोडून. तर विसंबायचे कोणावरती? त्याच्यावरती जो आपली काळजी घेईल तो परमात्मा. तो कुणाच्याही रूपाने घेईल ना. जो परमात्मा आपली काळजी घेणार आहे तो कुणाच्याही रूपाने घेईल. त्याच्यावर विसंबून राहायला पाहिजे. यांच्यावर विसंबायचं नाही, यांच्यासाठी कर्तव्य कर्म करायची. जा बाबा, तुला कुठे शिकायचंय ना जा, तुला काय करायचंय ना जा, तुझं तू कर. बाबा तुमचं कसं होईल? माझी काळजी करू नको. माझी काळजी करणारा तो बसलाय, समर्थ आहे. म्हणजे आपली काळजी करणारा तो समर्थ आहे, हा आपला दृढ भाव पाहिजे. मग कदाचित त्यांनाही बुद्धी होईल.
बस झालं, आता फॉरेनला राहायचं, आपण इथे येऊन आई वडिलांची सेवा करू, असं का नाही बुद्धी होईल ना. पण कधी आपली याच्यावर निष्ठा पाहिजे, आपल्या गुरुवर आपली निष्ठा पाहिजे की गुरु माझा आहे आणि तो माझं सर्व काही करेल, मी कुणावर विसंबून राहणार नाही. ज्याच्यावर विसंबून राहायचंय तो माझा सगळ्या जगाची काळजी करतो, सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. हा माझा गुरु सर्व विश्वाची काळजी करतो, आई चिंता करतो विश्वाची, असं तो सांगतोय. जो माझा सद्गुरू सगळ्या विश्वाची चिंता करतोय, त्याला आमच्या 2 माणसाची चिंता करता येणार नाही का? तू परमार्थ समर्थ आहे, सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही, तुला कशाला सोडून देईल तो. त्याचा आपल्याला आधार पाहिजे, त्याच्यावर आपली पूर्ण श्रद्धा, नितांत श्रद्धा पाहिजे. याचा अर्थ बाकीच्यांना सोडून द्या आणि तुमचं तुम्ही काही करा असलं नाही. ते असू द्यात ना आपल्याजवळ, ते काय आपल्याला टोचतात का काय करतात, त्याच्यात आपण जास्ती गुंतायचं नाही, एवढं आपण लक्षात ठेवायचं. शबल ब्रह्मी आविर्भाव असंग शस्त्रे दया त्या भाव, शुद्ध मूलाधार जो सद्भाव, ज्योतिस्वरूप तो जाणा, आपला शुद्ध मूलाधार. मग आपण जर आपला अंतरात्म्याचा शोध घेत गेलो तर काय दिसतं आपल्याला? आतमध्ये एक ज्योती आहे, त्या ज्योतीला म्हणतात आत्मज्योती. तिच्या प्रकाशात हे आपल्याला स्वप्न कोणाच्या प्रकाशात दिसतं? त्या आत्मज्योतीच्या प्रकाशात आपण स्वप्न पाहतो ना. तो आतमध्ये प्रकाश आहे, बाहेरचा प्रकाश काय? आतला प्रकाश आपल्याला पाहतो. अंतज्योती, आतमध्ये ज्योत आहे. अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. तो आतला जो ज्ञानारूपी प्रकाश आहे तो विजू देऊ नको. अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. ती अंतज्योती आतमधली ज्योती आहे. काय म्हटलंय पा? शुद्ध मूलाधार जो सद्भाव, ओवी क्रमांक 30. शुद्ध मूलाधार जो सद्भाव, ज्योतिष स्वभाव तो जाणा. त्याचं स्वरूप कसं आहे? ज्योतिष स्वरूप आहे, तो ज्ञानरूप आहे. आतला ज्ञानरूप, आत ज्योती, आत्मज्योत म्हणतात तिला. ज्योतिष स्वभाव तो जाणा, ते ब्रह्म सत्य सर्वाधार, जग हे मिथ्या स्वप्नाकार. ते सत्य आहे, ते ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. हे ते ब्रह्म, आतमध्ये असणारा आत्मा हा सत्य आहे आणि बाकी सगळं असत्य आहे. म्हणजे दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत. नाशिवंत आहे असं समजून त्याचा आनंद घ्यायचा आहे. आपण घेत नाही का प्रपंचात नाशिवंत असं समजून? अहो ही कब्बशी फुटणार आहे माहिती आहे, नाशिवंत आहे, पण त्या कब्बशीत चहा पितो का नाही? त्याचा आनंद घेतो का नाही? आनंदाने विकत घेतो, त्याचा आनंदही घेतो. फुटली तर म्हणतो जाऊ दे, फुटणारच आहे. म्हणजे नाशिवंत आहे ही माहिती आहे, तरीसुद्धा आपण त्या कब्बशीच्या सेटचा, काचेचे जे काही आपल्या शोकेसमध्ये आहेत त्या वस्तूंचा आनंद घेतो ना. माहीत आहे त्या फुटणार आहे, पण तरीही आपण त्याचा आनंद घेतो. ते नाशिवंत आहे हे समजून त्याचा आनंद घेता आला पाहिजे. तसं हे सगळे विश्व नाशिवंत आहे हे समजून त्याचा आनंद घेता आला पाहिजे. फुटलं तर फुटू द्या म्हणून सांगायचं काय? तर फुटणारी वस्तू फुटणार आहे. यदार्थ परिश्रम करती विरक्त संत 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 संतत जेथे. अशा प्रकारे जे ह्या आत्मस्वरूपाचा विचार करतात ते कोण आहेत? संत आहेत. आणि ते स्वतः तर करतात, त्यांना आत्मस्वरूप प्राप्त झालेलेच आहे. मग त्यांना जे आत्मस्वरूप प्राप्त झालेले ते आपल्या भक्तांना प्राप्त व्हावं म्हणून त्यांचा प्रयत्न चालू असतो. संत संतत जेथे अनुरक्त, मुमुक्षूंची जे अपेक्षते अभिषेक सारखा असेल इच्छा ते ठाई पडावे, तिने संताशी शरण घावे, मग तेवतील ते ऐकावे, समूळ वर जावे तू कुदरका. मग असं ज्याला असं वाटतं की मला माझ्या आत्मस्वरूपाचं दर्शन झालं पाहिजे, मला माझा आत्माराम भेटला पाहिजे, असं ज्याला वाटतं त्याला म्हणतात मुमुक्षू.
असेल इच्छा ते ठाई पडावे, तेणे संतासे शरण निघावे, मग ते वदतील ते ऐकावे, समूळ वर्जावे कुतर्का. मग गुरु जे सांगतात ना त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा पाहिजे, कारण गुरु आपल्या शिष्याचं अहित होईल असं काहीही सांगत नाही. उलट या जीवाचा उद्धार कसा होईल हीच काळजी संतांच्या मनामध्ये असते. त्यामुळे संत कुणालाही वाईट मार्ग दाखवणार नाही. मग ते वदतील ते ऐकावे. मग संत आपल्याला करतील तो उपदेश आपण ऐकावा, त्याचं मनन करावं, चिंतन करावं, निधिध्यास, आणि मग आत्मसाक्षात्कार. मग ते वदतील ते ऐकावे, समूळ वर्जावे कुतर्का. आपल्या मनामध्ये कुतर्काला स्थान देऊ नये. बांधून या मनाची मोठ करून बुद्धीचा कडेलोट, होनी निसंग निपट लक्षावे नीट गुरुचरण. बांधून या मनाची मोठ, सगळं मन एकाग्र करावं. मनाची मोठ बांधायची म्हणजे काय? मन एकाग्र करायचं. इकडे तिकडे तिकडे गुंतलेलं जे मन आहे ते सगळं एकाग्र करायचं. बांधून या मनाची मोठ करून बुद्धीचा कडेलोट. तिथं बुद्धी कामाची नाही. गुरु सांगते तर आपलं कल्याण आहे एवढीच बुद्धी, बाकी त्याच्यापेक्षा जास्ती चालवायची नाही. कुतर्काचा बांधून या मनाची मोठ करून बुद्धीचा कडेलोट, होनी निसंग निपट लक्षावे नीट गुरुचरण. कुतर्काचा करा झाडा, ना तो करील मार्गात झगडा, अभिमान पाया तळे रगडा, तरीच बैल तडा पावा. आपल्या मनामध्ये कुतर्क येऊ देऊ नका, कारण तो कुतर्क आला की मग आपण गुरुपासून लांब जाऊ. आपल्याला अहंकार झाला तरी आपण गुरुपासून लांब जाऊ. कुतर्काचा करा झाडा, ना तो करील मार्गात झगडा, अभिमान पाया तळे रगडा, तरीच बैल तडा पावा. ही अर्थीची गोडाख्यायिका बाबा स्वयंवतले ते ऐका, सेविता गुरुवचन पियुखा परम हरिखा पावान. पियुख म्हणजे अमृत, वचन पियुख म्हणजे वचन हे कसं आहे? अमृतासारखं आहे. अमृत कसं आहे? मृत्यू टाळतं. तसा जन्ममरणाचा फेऱ्या टाळणारं कोण आहे? गुरु पियुख, गुरु मुखातनं निघणारा अमृत. सेविता गुरुवचन पियुखा परमहरिका पावाल. एकदा आम्ही चौघे जण वाचून पोथी पुस्तक पुराण करू लागलो, ब्रह्मनिरूपण ज्ञानसंपन्न होऊन. एकदा म्हणले आम्ही चौघं जण पोथी पुराण वाचलं आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या म्हणजे ग्रंथामध्ये सांगितलेल्या ब्रह्मज्ञानावरती आम्ही चर्चा करायला लागलो. जसं वाटलं की आम्हाला ग्रंथ वाचून ज्ञान झालंय असं आम्हाला वाटलं, आणि मग आम्ही त्या वाचलेल्या ग्रंथावरती चर्चा करायला लागलो. उद्धरेदात्मानात्मानम हे गीतेचे वचन घेऊन अयुक्त सर्वदैव परावलंबन ऐसे प्रवचन एक करी. उद्धरेत आत्मनात्मानम, उद्धरेत म्हणजे उद्धार करा. आत्मा म्हणजे आत्मानम, आपला उद्धार आपणच करा. म्हणजे आपला उद्धार करण्यासाठी दुसऱ्या कोणाची म्हणजे गुरुची सुद्धा आवश्यकता नाही. आपल्याला आपला उद्धार स्वतःला करता आला पाहिजे. मग बाकीच्या कोणाची काय आवश्यकता आहे? स्वतःचा उद्धार जर स्वतःला करायचा आहे तर मग बाकीच्याची काय जरूर आहे? म्हणजे तर्कशास्त्र चाललेलं आहे. वाचलेल्या ग्रंथावरती एक जण आपापलं मत मांडतो आहे की आपला उद्धार आपल्याला करायचा असेल तर दुसऱ्याची काय आवश्यकता आहे? आपला उद्धार आपण करून घ्यावा. तया प्रत्युत्तर करी अन्य मन स्वाधीन तोचे धन्य, असावे संकल्प शून्य काही ना आपणा विणजगी. त्याला दुसरा एक सांगतो तो त्यापेक्षा असं केलं तर सगळं कुणाच्या अधीन आहे? म्हणजे मनाच्या अधीन आहे. मनाला असं वाटलं पाहावं की डोळ्यातनं तो पाहतो. मनाला असं वाटलं ऐकावं तर तो कानातनं ऐकतो. मनाला असं वाटलं या वस्तूचा काय स्वाद आहे तो पाहावा, जिभेतनं तो त्या वस्तूचा स्वाद घेतो. एखाद्याचा सुगंध आहे का तो फूल कसला आहे तो वास घेऊन जाणतो. म्हणजे मन त्या इंद्रियामध्ये जाऊन त्या इंद्रियाच्या साह्याने ज्ञान ग्रहण करतं. मग सगळं जर चांगलं किंवा वाईट आपल्या हातून घडणारं कर्म आहे ते कोणामुळे घडतं? मनामुळे घडतं. मनात चांगला विचार आला तर सत्कर्म घडतं.
मनात वाईट विचार आला तर कुकर्म घडतं. मग सगळं जर मनाच्या सत्तेने चालत असेल मग ते मन आपण ताब्यात घ्यावं असं एक जण म्हणतो. म्हणजे आता हे वेगवेगळे चर्चा चाललेल्या आहेत वाचलेल्या ग्रंथावरती. प्रत्येक जण आपापला तर्क लढवतोय. दुसरं म्हणतो सगळं जर मनाच्याच सत्तेने चालत असेल तर ते मन आपण आपल्या ताब्यात घेऊ. म्हणजे मग बाकीच्याची काय आवश्यकता आहे, गुरुजी किंवा कोणाची काय आवश्यकता आहे, आपलं मन आपणच ताब्यात घ्यायचं. तया प्रत्युत्तर करी अन्य मन स्वाधीन तोची धन्य. म्हणाले ज्याचं मन आपल्या स्वाधीन आहे तो धन्य. असावे संकल्प विकल्प शून्य काही ना आपणा विंजगी. आपल्या मनामध्ये संकल्पही नको विकल्पही नको असं आपण आपलं मन स्थिर करून घ्यावं असं एक जण म्हणतं. अनित्य सर्व सविकार अनित्य एक निर्विकार म्हणून नित्यानित्य विचार करा निरंतर तिजावदे. पुढे म्हणते सगळे नाशिवंत आहे, अनित्य आहे, त्याचा विचार करावा. चौथा काय म्हणतो, चौथा नावडे पुस्तकी ज्ञान करू आधी आदरी विहिताचरण काया वाचा पंचप्राण करी समर्पण गुरुचरणी. चौथा म्हणतो मला पुस्तकी ज्ञानाशी काही कर्तव्य नाही. मी ना ग्रंथ वाचले ना काही केले. मला त्या पुस्तकातल्या ज्ञानाशी काही कर्तव्य नाही. मला काय पाहिजे, करू आदरी विहिताचरण. मी काय करीन, सत्कर्माचं आचरण करीन. करू आदरी विहिताचरण. विहित म्हणजे कल्याणकारक असं आचरण म्हणजे कर्म. ज्याने माझं कल्याण होईल असं सत्कर्माचं मी आचरण करीन. चौथ्या नावडे पुस्तकी ज्ञान करू आदरी विहिताचरण काया वाचा पंचप्राण करी समर्पण गुरुचरणी. चौथा काय म्हणतो, मी माझं काया वाचा आणि मन गुरुच्या चरणी अर्पण करतो. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. चौथा म्हणतो मी काया वाचा मनाने माझ्या गुरुला शरण जातोय. मला त्या बाकी पुस्तकी ज्ञानाशी काही कर्तव्य नाही. गुरु परमात्मा चराचर भरला असे सभाय अभ्यंतर ऐसा व्हाव्या निज निर्धार निष्ठा अपार आवश्यक. गुरु कसा आहे, परमात्मा आहे. गुरु कसा आहे, चराचरामध्ये भरलेला आहे. गुरु कसा आहे, आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा गुरुच आहे. असे सभाय अभ्यंतर असा आपल्या मनाचा निर्धार होण्यासाठी ऐसा व्हावया निज निर्धार निष्ठापार आवश्यक. आपल्या गुरुवरती निष्ठा पाहिजे तर हा भाव आपल्यामध्ये जागृत होईल. काय, गुरु म्हणजे कसा आहे, गुरु म्हणजे परमात्मा आहे, चराचरामध्ये व्यापलेला आहे. गुरु आपल्या आतमध्ये आहे, गुरु आपल्या बाहेर आहे. असा विश्वास आपल्या मनामध्ये दृढ होण्यासाठी आपल्या गुरुवरती निष्ठा पाहिजे. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. असा ज्याच्या मनामध्ये दृढ विश्वास आहे की गुरु हाच माझा गुरु परमात्मा परेषु. ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. देव तया घरी संचला. त्याच्या घरी देव राहतो. गुरु परमात्मा चराचर भरला असे सभाय अभ्यंतर ऐसा व्हाव्या निज निर्धार निष्ठा अपार आवश्यक. अनागमज्ञ केवळ तार्किक वदोन्मुख आणि चिकित्सक तया न स्वप्नेही ज्ञानसम्यक शुद्ध भाविक पाहिजे. जो केवळ तर्काचाच विचार करतो त्याला तो परमेश्वर सापडणं कठीण आहे. जो केवळ वादविवादामध्ये गुंतलेला आहे त्याला भगवंत मिळणं कठीण आहे. जो केवळ चिकित्साच करत बसतो त्याला परमेश्वर भेटणं कठीण आहे. तेथे भाविक पाहिजे. कोण पाहिजे, भाविक पाहिजे. भाविकाला देव, भावेन देव. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव भेटतो. नुसतं तर्कशास्त्र काय कामाचं आहे, नुसती चिकित्सा काय कामाची आहे. तुमचं जर देवावरती भावनाच नसेल, भक्ती नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. ऐसे आम्ही चौघे सोबत निघालो लावू काही शोध स्वबुद्धीने व्हावा तो बोध स्वतंत्र निर्वेद माणस आहे. मग आम्ही काय केलं, आमच्या बुद्धीचा कस लावून विचार करायला सुरुवात केली.
ऐसी इच्छा तिघांच्या निर्माणे विचारता स्वच्छंद बरी भेटला मार्गात एक वनधारी. हे प्रश्न तो करी आम्हा ते. ऊन पडले आहे प्रखर प्रयाण किमर्थ आणि कुठवर चाललो तयास केले प्रत्युत्तर वनांतर धुंडावया. अशी आमच्या तिघांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की हे सगळं आपलं आपण एकट्याने जाणून घ्यावं, कोणाची आवश्यकता नाही. असे आम्ही निघालो म्हणाले. वाटेमध्ये एक मनुष्य आम्हाला भेटला, लमाण जातीचा, आणि त्याने विचारलं कुठे चाललाय. एवढं ऊन प्रखर पडलेलं आहे, कुठे चाललाय तुम्ही. ऊन पडले आहे प्रखर प्रयाण किंवा आणि कुठवर चाललो तयास केले प्रत्युत्तर वनांतर धुंडावया. आम्ही वन शोधायला निघालो. मग त्या लमाण जातीच्या वणजारी माणसाच्या वणजारी यांनी विचारलं की कशाचा शोध घ्यायला तुम्ही अरण्यात चाललाय. उसे आम्हास तो वणजारी शोध कशा झाला विचारले. आम्ही वदते झालो तरी गुप्तार्थी न बरी परिस्फुटता. पाहून तयाची धावाधाव वणजारी याचा कळवळला जीवा. म्हणे वन दुर्गम न करता ठाव स्वेच्छा स्वभाव विचारू नये. नाही म्हणाले, ते आमचं गुपित आहे. आम्ही काय शोधायला चाललोय ते तुला कळता उपयोगी नाही. ते आमचं आम्ही शोधणार. तो जंगलामध्ये राहणारा लमाणी वणजारी तो काय म्हणतो, तुम्ही एकट्याने जंगलामध्ये जाऊ नका. कारण जंगलामध्ये गेलात एकटेच तर तुम्ही काय कराल, वाट चुकाल आणि पुन्हा तुम्हाला जंगलातनं बाहेर पडण्याचा रस्ता भेटणार नाही. मग त्यापेक्षा काय करा, एखादा वाटाड्याबरोबर घ्या. मग तो तुम्हाला जंगलातनं बाहेर कसा पडायचा याचा, जंगलात तुम्ही सापडलात तर बाहेर पडता यायला पाहिजे की नाही. मग बाहेर पडायचा मार्ग कोण सांगेल, तो वाटाड्या सांगेल. तसं आपण ह्या प्रपंचात घुसलोय तर त्यातनं बाहेर पडायचा मार्ग आपल्याला मग कळत नाही. मग तिथं वाटाड्या म्हणजे गुरु आहे, तो आपल्याला सांगतो बाबा ह्या मार्गात जा म्हणजे तुला बाहेर पडता येईल. मग हे तिघं हुशार चौघं निघालेले आहेत शोधायला. ते म्हणतात मला कोणाची जरूर नाही, आमचं आम्ही जाऊ. अरे म्हणले तू माणूस सांगतो बाबा तुमचं तुम्ही जाऊ नका, कारण तुम्ही आता ह्या जंगलामध्ये नवीन आहात आणि जर तुम्हाला जंगलातनं बाहेर पडण्याचा मार्ग नाही कळला तर तुम्ही आयुष्यभर जंगलामध्ये सापडाल, पुन्हा बाहेर परत येता येणार नाही तुम्हाला. पाहून तयांची धावाधाव वणजारी याचा कळवळला जीवा. म्हणे वन दुर्गम न कळता ठाव स्वेच्छा स्वभाव विचारू नये. राणी वनी हिंडावयास अवघे घ्यावे वाटाडे असं भर दुपारी ऐसे साहस करता आयास किमर्थ. म्हणजे आता ही उन्हाची वेळ आहे, याच्यात तुम्ही चाललेला आहे. हां, तुम्हाला माहिती आहे का कुठं अस्वल असतात, कुठं लांडगे असतात, कुठे वाघ असतो, कुठे सिंह असतो, कुठे विषारी सर्प असतात. तुम्हाला जंगलात कुठे काय आहे माहीत नाही. ते जाऊ नका. आणि जायचंच असेल तर एखाद्याला वाटाड्याला बरोबर घेऊन जा. राणी वनी हिंडाव्यास सवय घ्यावे वाटाड्यास भर दुपारी ऐसे साहस करता आयास किंवा नका सांगू तार्थ बरी. बसा खा भाकर तुकडा तरी पाणी प्यायचा तंत्री राखा सबुर्यांतरी. बरं, समजा मला तुम्ही कशासाठी जंगलात चाललायत हे सांगायचं नसेल तरी हरकत नाही, पण आता भर दुपारची वेळ आहे, जरा सावलीमध्ये बसा. माझा जो काही शिधा आहे, काही भाकरी आहेत, 2 घास खा आणि मग पुढे जा. नाही सांगायचं तर सांगू नका. नका सांगू गुप्तार्थ परी. बसा खा भाकर तुकडा तरी पाणी प्यायचा तंत्री राखा सबुरी अंतरी. थोडंसं तर सबुरी ठेवा, थोडा धीर धरा. आला तर इतका काकोळ दे आम्ही तैसे निघालो पुढते. धिक्कारले त्याची विनंती थकलो की अति मार्गात. आता तो इतकं काकोळतेला येऊन आम्हाला सांगत होता 2 घास तरी खाऊन जा, थोडं पाणी तरी पिऊन जा, पण आम्ही काही त्याचं ऐकलं नाही आणि तसेच जंगलामध्ये निघालो. असे आम्ही अवघेच बुद्धिमान काढू आपला मार्ग शोधून वाटाड्याचे काय प्रयोजन होतं काय विमान आपोटी. आम्हाला काय वाटलं आम्ही सगळे हुशार माणसं आहेत, आमचं आम्ही जंगलातनं कसा बाहेर पडायचा आमचं आम्ही शोधू, आम्हाला वाटाड्याची गरज नाही. परितेराना ती विस्तीर्ण विशाल तुंग विट पी किरण तेथे जे रिघेन जेथे सूर्यकिरण मार्गक्रमण काही तेथे.
इतकं ते घनदाट जंगल होतं आणि उंच उंच अशी वृक्ष होते, त्यामुळे सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोहोचत नव्हती. म्हणजे दाट अंधार. आहे कुठला वेळ? दुपारची वेळ आहे. त्यावेळेला हे निघालेले आहेत. पण ते आज जसे गेले त्या जंगलात, तसं ते जंगल इतकं दाट होत गेलं की सूर्याची किरणं सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नाही, असा परिस्थिती होती. होऊन या दिशा भोल भ्रमलो इतसला निष्फला थोर दैवाचे तेनेचे स्थल मागुती निश्चिंत पावलं. दैवेला आलाविले आल्या वाटे पुनश्च पूर्वील वणजारी भेटे म्हणे भरला वाटते आवाटे चातुर्य आटे बुद्धीचे. कसं तरी आम्ही त्या जंगलातनं पूर्वभाग्याने बाहेर पडलो. तेवढ्यात तो पुन्हा लमाने भेटला. का म्हणला, तुमच्याकडे एवढी बुद्धी होती, मग आज जंगलात गेला नाहीत का? नाही म्हणले, पुढे अंधार पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ह्याच्यात जर आम्ही गेलो तर काही आम्हाला पुन्हा जंगलातनं बाहेर पडायचा मार्ग सापडणार नाही, म्हणून आम्ही तिथनंच परत आलो. खूप लांब गेलोच नव्हतो, त्यामुळे वाट चुकण्याची भीती नव्हती. पण आम्ही असा विचार केला की आम्ही कुणाला बरोबर न घेता जर एकटेच गेलो तर वाट चुकण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन आम्ही परत आलो. होऊन या दिशा बोल भ्रमलो इतसला निष्फला थोर दैवाचे तेनेचे स्थला मागुती निश्चल पावलो. थोडं भरकटलो म्हणाले आम्ही, पण आमचं भाग्य चांगलं म्हणून आम्ही परत आलो. दैवे लाविले आल्या वाटे पुनश्च पूर्वी वणजारी भेटे म्हणे भरला वाटते आव्हाटे चातुर्य आटे बुद्धीचे. आम्हाला असं वाटतं म्हणले की कुठतरी तुम्ही चुकला असणार. हो म्हटले, खरंच चुकलो होतो आम्ही, पण आमचं भाग्य चांगलं की आम्ही परत आलो इकडे. कार्य सान अथवा मोठे मार्ग दावावे लागे बोटे शोधन लागे ते रित्या पोटे बुद्धीचे फाटे अफाट. कार्य लहान असो का मोठा असो, कोणीतरी बोट दाखवणारं म्हणजे रस्ता दाखवणारं पाहिजे. आपण पहा, प्रवासाला निघतो, कोणी चिटपाखरू नसते. वाट कोण दाखवतं मग त्या ठिकाणी आपल्याला? त्या ठिकाणी असणारे रस्त्यावरचे किलोमीटरचे बोर्ड आणि हा रस्ता कुठं जातो त्या दाखवणाऱ्या पाट्या, त्या निर्जीव आहेत का नाही? पण त्याही आपल्याला मार्ग दाखवतात की इथून अमुक पुढचं स्थळ 80 किलोमीटरवर आहे, 50 किलोमीटरवर आहे, डाव्या हाताला वळा, उजव्या हाताला वळा, इथे काहीतरी एक बोर्ड असतो. म्हणजे तो बोर्ड कसा निर्जीव आहे, पण वाट दाखवतोय, बोर्ड दाखवतोय, म्हणजे बोर्ड दाखवणारा कोणीतरी लागतो. कार्य सान अथवा मोठे मार्ग दावाव्या लागे बोटे. मार्ग दाखवण्यासाठी कोणीतरी बोट दाखवणारा लागतो की या मार्गाने जा. म्हणजे चांगलं आहे. पुष्कळ वेळा असं होतं, आपल्याला वाटेमध्ये एखादा पांथस्थ भेटतो, आपण गाडीवरनं चालले असतो, पुढं मग म्हणतो ही अमुक ठिकाणी जायचं आहे, पण ह्याला एखादा शॉर्टकट आहे का, म्हणजे जवळनं जाण्यासारखा मार्ग आहे का? मग तो चांगला असेल तर तो सांगतो, बाबा जवळनं जाण्यासारखा मार्ग आहे, पण या मार्गावरती एकही पेट्रोल पंप नाही, एकही पंक्चर काढायचं दुकान नाही. तुम्ही काही अडकलात तर कोणी संकटात तुम्हाला मदत करणार नाही. त्यामुळे हा मार्ग शॉर्टकट असला तरी या मार्गाने जाऊ नका. हा राजमार्ग आहे, याच्यावरती वाटेमध्ये तुम्हाला पेट्रोल पंप भेटेल, तुम्हाला या ठिकाणी पंक्चर काढण्याची दुकानं भेटतील, तुम्हाला या ठिकाणी तुमची गाडी बंद पडली तर मागणं येणाऱ्या गाड्या तुम्हाला काहीतरी मदत करतील, काही संकट आलं तर कोणीतरी मदतीला येईल. पण हा मार्ग जवळचा जरी असला तरी यामध्ये तुमच्या मदतीला कोणी येणार नाही. म्हणून ह्या शॉर्टकटने जाऊ नका. महाजनो येन गतस्स पंथा, जिथनं सगळी लोक चालले त्या मार्गाने जा, तिथे काहीतरी तुम्हाला चांगलं. म्हणजे तो मार्ग दाखवणार कोण आहे? खेडगोळ आहे, अडाणी मनुष्य आहे, पण तो ज्ञानी माणसाला मार्ग दाखवतोय. कार्य सान अथवा मोठे मार्ग दावावे लागे बोटे शोधन लागे रित्या पोटे बुद्धीचे फाट्या फाट. असल्या वेळी ईश्वरी घाट मार्ग होईना कोणाची गाठ. होऊ नये अन्नाची पाठ पाडले ताट डवलू नये. अरे, कोणी आपल्याला 2 घास खाऊन जा म्हणलं तर त्या अन्नाला पाठ दाखवू नये. कोणी म्हणलं थोडं घोडभर पाणी घेतं का, पाण्याला नाही म्हणू नये. म्हणजे या ठिकाणी घोडभर तरी पाणी प्यावं, घोडभर तरी घास, एखादा अन्नाचा कण तरी खावा, पाठ दाखवून जाऊ नये. काय वाटेमध्ये मिळेल न मिळेल. पुष्कळ वेळा माणसाला काय वाटतं माहिती का,
आई वडील सांगत असतात, अरे जाताना जरा पोळी भाजी घेऊन जा ना. हां, आई वडील मात्र त्यांचे अनुभव, त्यांच्या डोक्यावरचे केस काही उन्हात उभारून पांढरे झालेत का? आपल्या आई वडिलाच्या डोक्यावरचे केस उन्हात उभारून पांढरे झालेत का? नाही. त्यांच्या डोक्यावरचे जे केस पांढरे झाले ते अनुभवाने पांढरे झालेले आहेत. म्हणून ते आपल्याला काय सांगतात, अरे तहान लाडू भूक लाडू आपल्या गाडीमध्ये राहू द्या, थोडं खाण्याचे काहीतरी पदार्थ राहू द्यात, घरातले घेऊन जा किंवा विकत घ्या, पण तुमच्या पिशवीमध्ये काहीतरी खाण्याचे पदार्थ 2-4 पाण्याच्या बाटल्या तुमच्या गाडीत राहू द्या. असं कोण सांगतं? आपल्या घरातली वडील माणसं सांगतात. आणि आपला अहंकार किती असतो, हे बघ माझ्या खिशात भरलेले आहेत पैसे, आणि ATMचं कार्ड आहे, पाहिजे तिथे मी घेईन. आता समजा ATMचं कार्ड आहे, खिशात पैसे नाहीत, काय म्हणले, माझ्याकडे ATM पाहिजे तिथे मी काढीन. अहो पेट्रोल पंपावर सुद्धा सांगतात काही वेळेला की ATM चालत नाही, द्या रोख पैसे. कुठनं आणणार? म्हणजे काहीतरी रोख कॅश आपल्याजवळ पाहिजेच प्रवासाला निघताना. काही ठिकाणी तुमचं ATMचं काहीच चालत नाही. नुसतं ATMवर भरोसून चालेल का? नाही चालणार. काही रोख कॅश आपल्याजवळ लागेलच. आणि खिशात किती जरी पैसे असेल आणि वाटेल जर हॉटेले बंद असतील, तुम्हाला पैसे असून अन्न विकत मिळणार नाही. कुठं गाडी पंक्चर झाली, काही झाली, तोपर्यंत दुकानं बंद झाली, तर काय मिळणार? कुठून मिळणार? म्हणून आपण प्रवासाला जाताना आपल्याला लहानपणापासून शिकवलंय, तहान लाडू भूक लाडू आपल्याजवळ ठेवावं. असल्या विणी ईश्वरी घाट मार्ग होई न कोणा मार्गी न होई कोणाची गाठ. भगवंताच्या मनात असल्याशिवाय वाटेत कोणी भेटणार नाही. म्हणून अन्नाला पाठ दाखवून जाऊ नये. देऊ नये अन्नाशी पाठ वाढले ताट ढवलू नये. भाकर तुकडा देई कोण घे खा म्हणे तयाचे वचन मानावा पूर्ण शुभ शकून. कार्य निर्विघ्न कारक करा ताल्पाहार धरा चित्ती किंचित धीर. परित्वया रुचेना हा सुविचार पुनश्च निराहार निघाले. आणि म्हटलं 2 घास खाऊन जा. पुन्हा त्याने ऐकलं नाही. या 4 विद्वानाने ऐकलं नाही. त्यांचे तेच निघाले मनाने. भाकर तुकडा देई कोणा घे खा म्हणे तयाचे वचन मानावा पूर्ण शुभ शकून. कार्य निर्विघ्न कारका करा ताल्पाहार धरा चित्ती किंचित धीर. परित्या रुचेना हा विचार पुनश्च निराहार निघाले. न लाविता शोध काही अन्न सेवन करणे नाही. ऐसे उदन मग ते पाही दुराग्रही नाडले. नाही म्हणतो, आमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्याचा शोध लावल्याशिवाय आम्ही अन्न पाणी घेणार नाही. तसेच निघाले. दुराग्रह त्यांना नडला. मज लागली होती भूक तृष्णे कोरड तुका कंठा शोका. वणजार्याचे प्रेम अलौकिक वाटले कौतुक तयाचे. खरं म्हणजे मला भूक लागली होती, तहान लागली होती. त्या वणजारी काय आमचा नात्यातला नाही, गोत्यातला नाही, काही नाही. तो आमच्याकडनं पैशाची पण अपेक्षा करत नव्हता. त्याचं ते निस्सीम प्रेम पाहून सुद्धा आम्ही घेतले असते, 2 घास खाल्ले असते किंवा पाणी पिरत चाललं असतं. पण आमचा अहंकार आम्हाला नडला. मज लागली होती भूक तृष्णे कंठाचं जोक. वणजार्याचे प्रेम अलौकिक वाटले कौतुक तयाचे. आम्ही विद्वान मोठे पडिक दया माया नाही ठाऊक. उष्ट्या हाते असता धनिका हा कला नका केकाने. पोट भरलेलं आहे, कावळा आलाय, पण त्याला हाकायला पाहिजे, बाजूला करायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? मग एक चतकोर तुकडा लांब फेकून द्यावा लागेल. मग काय होतं उलटं बघा, आपण खायला वनामध्ये कुठं बसलो आणि एकदम एखाद्या कावळ्याने एखादी त्यातली पोळी म्हणा काही म्हणा घेतली आणि चालला ना, आपण हळ करून त्याला असं मारतो की त्यांनी त्याच्या त्या तोंडातला पोळीचा तुकडा खाली टाकला पाहिजे. आणि त्यांनी टाकला तो तू जाऊन घेणार आहेस का? त्याच्या नशिबात ते घेऊन जाऊ देईन त्याला. उष्ट्या हाते असता धनिका केला न का कैकाने. हा तो अविद्वान अनधिकारी नीच वर्णन ज्ञात वणजारी परी स्वाभाविक प्रेमांतरी भाजी भाकरी खा म्हणे. पण हा लमाणी कसा होता? अज्ञानी होता, अडाणी होता. पण त्याच्या मनामध्ये प्रेम होतं, पांथस्थाबद्दल प्रेम होतं. पण आम्ही त्याच्या प्रेमाचा विचार केला नाही. ऐसे लाभाविण प्रेमा करी तो जो तोची सुबुद्ध परमा. तयाचा आदर हाच्या प्रतिम विद्योपक्रम वाढला. म्हणून आदरपूर्वक वणजाऱ्याने दिलेला एक चतकोर खाऊन प्यालो मी उदक. तो काय कौतुक वर्तले. पण माझ्या मनात असं आलं की जाऊ
याच्या प्रेमाचा अनादर करता उपयोग नाही. म्हणून मी परत आलो. त्याला म्हणलं दे बाबा चतकोर भाकरी, आणि त्यांनी दिलेल्या चतकोर भाकरीचा आणि पाण्याचा मी आनंदपूर्वक स्वीकार केला. म्हणून आदरपूर्वक आव्हानदारांनी दिलेला एक चतकोर खाऊन ये प्यालो मी उदक, तो काय कौतुक वर्तले. गुरुराज आले अकल्पित म्हणती वादावादी किमर्थ मग निवेदिला इत्यंभूत वर्तला वृत्तांतरे. असं आमच्या ह्या चौघांचं चाललेलं आहे. म्हणजे निरनिळ्या कथा, निरनिळ्या गोष्टी आम्ही आपसामध्ये चर्चा करतोय. तेवढ्यामध्ये गुरु आले. म्हणजे प्रत्येकजण सांगतोय. कोणी म्हणते की आपला आपण शोध करावा, गुरुची काय आवश्यकता आहे. कोणी म्हणतं मन आपल्या ताब्यात घ्यावं, मनाने सगळे चाललेले आहे, तर मन संकल्प विकल्प रहित करावं. असं आमचं चर्चा चाललेली होती. तेवढ्यात बाबा आले. बाबा विचारलं काय चाललंय रे. गुरुराज आले अकल्पित म्हणते वादावादी किमर्थ मग चंबूत वर्तला वृत्तांत याचा येता काय मजम इथं लावून देतो शोधतो तिथं परी जो आदरील मधोचनार्थ याचा स्वार्थ पडेल. गुरुने सांगितलं ठीक आहे, तुम्ही ज्याच्या शोधात निघालाय ना ते मी तुम्हाला प्राप्त करून देईन, पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे. काय अट आहे. परी जो आदरील मदवचनार्थ तयाचाच स्वार्थ फळेल. पण मी सांगितलेलं जो ऐकेल त्याचंच काम होईल, इतराचं काम होणार नाही. बघा, गुरुंनी सांगितलेलं ऐकायला पाहिजे, तर त्यात आपलं कल्याण आहे. आपण नाही ऐकले तर आपलं नुकसान आहे. जसं गोपाळकृष्णाच्या चरित्रातली एक कथा आहे. काय कथा आहे की एकदा गोकुळातल्या सगळ्या गवळणी ठरवलं की आपल्या घरातनं कृष्ण येऊन दही दूध खातोय, तर आपण सगळ्या जणींनी दही दूध एक एक ठिकाणी ठेवायचं आणि आळीपाळीने दरवाजे बंद करायचे आणि दरवाज्यावर 2-2 बायकांनी पहारा ठेवायचा. तर त्याप्रमाणे त्या घराला जेवढे दरवाजे होते, बघा आता पूर्वीच्या काळी जुन्या घराला असे वेगवेगळे दरवाजे असायचे. परसदारीचा दरवाजा, पुढच्या दारीचा दरवाजा, इकडचा तिकडचा. मग त्या घराला समजा 2-4 दरवाजे असतील, त्या 4ही दरवाज्यावरती 2-2 बायका उभा राहायच्या आणि आळीपाळीने उभा राहायचे. कारण सगळ्या गावाचं दही लोणी एके ठिकाणीच ठेवलेलं होतं. ही गोष्ट कृष्णाला कळली. कृष्णाने सगळ्या सवंगडांना सांगितलं, अरे बाबा या सगळ्यांनी काय केलं, आता आपापल्या घरात न ठेवता एके ठिकाणीच ठेवलेलं आहे. तर म्हणले कृष्ण आता काय करायचं. म्हणजे काय नाही करायचं, तुम्ही या. आणि म्हणाले कुणीही येताना पायामध्ये पैंजण घालून येऊ नका, कारण लहानपणी कौतुक असतं, बायका पायात घालतात पैंजण मुलाच्या, लहान मुलाच्या, किंवा कमरेला करदोड असतो त्याला घुंगरं असतात. मग त्याने सांगितलं की पैंजण घालून येऊ नका, किंवा घुंगरं असतील ती घुंगरं घालून ते कमरेचं ते काढून या, म्हणजे नाही तर आवाज आला त्या बायकांचं लक्ष जाईल. मग सगळ्या मुलांनी आपल्या पायात काय असेल खुळखुळू वाजणार ते काढून ठेवलं, कमरेला काय खुळखुळू असतं ते काढून ठेवलं. बघतं तर कृष्णाच्या मात्र पायामध्ये पैंजणं तशीच. तेव्हा ते काय म्हणतं, कृष्णा अरे आम्ही पायात पैंजणं न घालता आलो, कमरेचा जो काही घुंगरूवाळा होता तो ते कमरेला बांधलेलं खुळखुळू वाजणार तेही काढून आलो, आणि तुझ्या मात्र पायात पैंजणं आहेत ती वाजत नाहीत का. कृष्ण म्हणाला बघा आता तुम्हाला ऐकायला येतंय का बघा. आणि कृष्णाने काय केलं, कृष्णाने स्वतःच्याच कानात 2 बोटं घातली आणि जोरजोराने पाय वाजवला, जमिनीवर आपटला, पण सवंगडांना काही त्या घुंगराचा आवाज येईना. काय येत नव्हता. कृष्णाने स्वतःच्या कानात बोटं घातल्यावर जगाची कांठाळे बसून गेले, कुणालाच काय ऐकायला येईना. त्या भगवंताची बरोबरी आपण करायला जाऊ नये हे त्या गोपांना कळलं की कृष्णाने स्वतःच्या कानात बोटं घातली पण आमचं ऐकणं बंद झालं. कारण भगवंताच्या मनात आहे तोपर्यंतच आपल्याला ऐकायला येतं, नाही तर कान असून ऐकायला येत नाही, डोळे असून दिसत नाही, नाक असून सुगंध दुर्गंध कळत नाही. काय त्याची इच्छा तोपर्यंत कळतं, त्याची इच्छा नसेल तर काही कळत असो. मग कृष्णाने काय सांगितलं, सवंगडे म्हणाले आत कसं जायचं कृष्णा. तर तो म्हणाला तुम्ही सर्वांनी डोळे बंद करा, आपण आत जाऊ. सगळ्यांनी डोळे बंद केले आणि पुन्हा डोळे उघडा. आता कृष्णाला डोळे उघडले तर काय ते सगळे सवंगडी आतमध्ये, बाहेर बायका आहे, पण आपण आत कसे आलो ते त्या सवंगडांना कळलं नाही. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी ते काही दही दूध लोणी काय खाल्लं आणि कृष्ण म्हणाले, ते म्हणले कृष्ण आता हे सगळे
हात ओसट झालेत, आता कशाला पुसायचे? म्हणले त्या खांबाला पुसून टाका हात. हां. आणि म्हणले आता कृष्णा बाहेर कसं पडायचं? कृष्ण म्हणाला, एक करा, डोळे बंद करा. कृष्णाने आपली माया घातली आणि सगळे ते पूर्वीच्या काळी असे झरोके असायचे, आत खोलीत हवा यावी म्हणून. हे त्या झरोक्यातनं कृष्णाने सगळ्यांना बाहेर काढलं. पण पेंद्याला असं वाटलं ही कृष्ण कसा बाहेर काढतो बघू म्हणून त्याने किंचित डोळे उघडले. डोळे उघडल्यावर काय झालं? पेंद्या निम्मा वरती आणि निम्मा खाली झरोक्यातच अडकला. तेवढ्यात बायकाने वाचलं, पाहिलं की काहीतरी आत खडखड खडखड आवाज येतोय, म्हणून त्यांनी दरवाजे उघडून आत आले तर काय, पेंद्या असा लटकताना दिसला. दिसल्यावर काय केलं, त्यांनी जोरजोरात पायावरती काठ्या मारायला सुरुवात केलं. त्याचा पाय सुजून आला पेंद्याचा. आणि पेंद्याचा पाय सुजवलं. पेंद्या म्हणतो, कृष्णा वाचव, कृष्णा वाचव. कृष्ण म्हणले, का रे पेंद्या, डोळे उघडले का? हो म्हणलं उघडले. मग माझं ऐकलं नाही ना, त्याचा परिणाम आहे म्हणाले. आता डोळे बंद कर. डोळे बंद केला. कृष्णाने त्याला बाहेर काढलं. तसंच सद्गुरू काय म्हणतात की त्याला मी दाखवीन, तुम्हाला जे पाहायचं आहे ना, तुमच्या मनात जे आहे ते मी दाखवेन, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. मी सांगेल ते ऐकायला पाहिजे. येता काय माझं समवेत लावून देतो शोध त्वरित, जो आदरील मधवचनार्थ तयाचा स्वार्थ पडेल. इतरांनी ते नाही मानले, परिम्या शिरसा मान्य केले. इतर सर्व निघून गेले, मग घेतले गुरुराय. मग त्या तिघांनी सांगितलं, हे आम्हाला जमणार नाही, आम्ही कोणाचं ऐकणार नाही असंच ठरवलं नाही, आमचा आम्ही शोध घेऊ. पण म्हणाले, मी मात्र गुरुंना सांगितलं की हरकत नाही बाबा, तुम्ही सांगाल ते मी मान्य करीन. आणि मग मी माझ्या गुरुबरोबर निघालो. इतरांनी ते नाही मानले, परिम्या शिरसा मान्य केले. इतर सर्व निघून गेले, मग घेतले गुरुराय. नेले कावेरीवर, दोन्ही पायात बांधला दोर, वरती पाय खाली शिर पाण्याबरोबर सोडला. मग गुरुनी काय केलं, माझ्या पायाला दोर बांधला आणि खाली डोकं वर पाय असं मला विहिरीमध्ये सोडलं. नेले एका विहिरीवर, दोन्ही पायात बांधला दोर, वरती पाय खाली शिर पाण्याबरोबर सोडला. पाण्यात पोचू नयेत हात, पाणीही जाऊ नये मुखात, ऐसे मज अलगत लोंबत सोडले विहिरीत गुरुराय. माझे हात पाण्यापर्यंत पोचणार नाहीत, पण पाण्यात मी बुडणार नाही असं आधांशी मला त्या विहिरीवर लटकवलं बाबाने. झाड होते काठी एक तयार बांधले, दुसरे डोकं बांधून गेले गुरु निशंक, कोणाने ठाऊक कोठे ते. आणि मला तसं बांधलं. म्हणाले, बाबा सांगताय. बांधलं आणि त्या झाडाला एक, त्या विहिरीच्या काठाला एक झाड होतं, त्या झाडाला दोरा बांधला. मला कसं टांगलंय? म्हणाले, खाली डोकं वर पाय असं टांगलेलं आहे. घटका गेल्या 10-12 परतले, मग ते माघारा काढून बाहेर मज झरझरा पुसली की वर आहेस तू. बराच वेळ निघून गेल्यानंतर बाबा ते म्हणतात परत आले गुरु, आणि त्यांनी मला बाहेर काढलं आणि विचारलं, कसा आहेस रे बाळा? घटका गेल्या 10-12 परतले, मग ते माघारा काढून बाहेर मज झरझरा पुसले की वर आहेस तू. मग मी आवडले प्रत्युत्तर होतो अत्यंत आनंद निर्भर, भोगले जे सौख्यापार ते काय पामर मिळून. म्हणजे बाबा मी आनंदात होतो. आता विचार करा, आपल्याला जर एखाद्याने असं खाली डोकं वर पाय बांधून गुरु निघून गेले, आपण शंख करून आजूबाजूच्या लोकांना बोलवेल, वाचवा वाचवा वाचवा. पण बघा, हा जो शिष्य आहे त्याची आपल्या गुरुवर पूर्ण श्रद्धा होती की मला जरी खाली डोकं वर पाय असं बांधलेलं असलं, खाली डोकं वर पाय असं बांधलेलं असलं तरी गुरु माझी काळजी घेणार, ते काही मला विहिरीत बुडू देणार नाहीत किंवा माझा प्राण जाऊ देणार नाहीत. एवढी त्या शिष्याची आपल्या गुरुवरती नितांत श्रद्धा असल्यामुळे एवढी संकट गुरुने त्याच्यावर टाकली तरी तो डगमगला नाही. मग मी आदितले प्रत्युत्तर होतो अत्यंत आनंद निर्भर, भोगिले जे सौख्यापार ते काय पावर मिवानो. परिस्था हे माझे वचन झाले गुरुराय सुखसंपन्ना, निज हस्त अंगावरी फिरून जवळी राहून घेतले. सांगता येते प्रेमाचे उमाळे मधुग, मग नेले गुरुने शाळे. पक्षिणी पिल्या पाखे कवळे, मजला के कवळे केली ती. आणि मग गुरुनी मला वरती काढून विचारलं होतं, काय तुला कसं वाटतं? काय नाही, मी आनंदात होतो. गुरुनी पाहिलं की आपली शिष्याची आपल्यावर निष्ठा आहे. बघा, काही वेळेला आपल्यावर संकट येतं,
एखादी जवळची व्यक्ती आपली जाते आणि मग आपण काय करतो, रागारागाने सगळे देव गुंडाळून ठेवतो, सगळे ग्रंथ गुंडाळून ठेवतो, म्हणतो ह्याच्यापुढे मी काही गजाननचे ग्रंथ वाचणार नाही, मी काही साई चरित्र वाचणार नाही, मी काही साईबाबांची पूजा करणार नाही, मी काही गजानन महाराजांची पूजा करणार नाही. का? तुझ्याजवळचा एखादा मनुष्य गेला म्हणजे तुझी गुरुवरची श्रद्धा उडाली. एखादी मनासारखी गोष्ट घडली नाही म्हणजे तुझी गुरुची श्रद्धा उडाली. इतकी ज्याची श्रद्धा डळमळीत आहे त्याला गुरु कसा भेटायचा? श्रद्धा डळमळीत राहतो की नाही? अरे आपल्या वाट्याला येणारी सुखदुःख ही आपल्या पूर्वप्रारब्धानुसार आपल्या वाट्याला आलेले, कोणी आधी जाणार कोणी नंतर जाणार, हा निसर्गाचा क्रम आहे. त्याच्यामध्ये त्यासाठी गुरुवरती रागाला येणं आपुल्या सुखदुःखा कारणे गुरुवरी रागास येणे ऐशी नव्हेत की लक्षणे भक्ताची ती. आपल्या सुखदुःखासाठी आपल्या गुरुवरती रागावणं हे काय भक्ताचं लक्षण नाही. एवढी संकट बघा, खाली डोकं वर पाय करून त्याला विहिरीत टांगलेलं आहे. 10-12 घटका झाल्यानंतर बाबा त्याचे गुरु परत आलेले आणि विचार कसा आहे तो म्हणतो मी आनंदभरीत आहे. म्हणजे एवढी संकट गुरुनी त्याच्यावर टाकून सुद्धा तो आनंदभरीत होता. ही काय झालं, गुरुनी त्याची घेतलेली परीक्षा आहे. त्या परीक्षेत तो शिष्य उत्तीर्ण झाला. मग म्यादिले प्रत्युत्तर होतो अत्यंत आनंद निर्भर, भोगिले जे सौख्य अपार ते काय पामर मिवानो. परिस्थिती हे माझे वचन झाले गुरुराय, सुखसंपन्न निज हस्तांगावरी फिरून जवळी राहून घेतले. सांगता आहे की प्रेमाचे उमाळे. मग गुरुनी माझ्यावर कृपा केली, त्यांनी मला जवळ घेतलं. काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननीचा लळा, तुटली ममतेची शृंखळा, लादला ओळीला अवलीला मुक्तता. आणि मग गुरुनी मला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या योगाने माझी सगळी आसक्ती सुटून गेली. काय म्हटलंय पहा, तुटली मोह ममतेची शृंखला. माझ्या मनामध्ये मोह आणि ममता याची बांधलेली शृंखला आहे ती तुटून गेली. जग हे बंदिशाळा, ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी. पाय घडीची अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदिशाळा. ते काय म्हणतात, ही शृंखला तुटून गेली. तुटली मोह ममतेची शृंखला. हे कशात आपण बांधलेलं आहे आणि ती पायातली बेडी गोड वाटते. तुटली मोह ममतेची शृंखला, लाजलो अवलीला गुमुक्तता. सुटला दुराशा पास सगळा, भंगली प्रवृत्ती प्रतिबंध अडगळा. वाटे या गुरुच्या गळ्यात जे गळा घालून त्या डोळा वसवावे, तयाचे प्रतिबिंब नसता डोळा, तो काय शुद्ध मासाचा गोळा. अथवा त्याहून बरा मी आंधळा, ऐशी शाळा मज झाली. माझ्या त्या डोळ्यामध्ये मी त्या गुरुला साठवून घेतलं. नाहीतर मग डोळे म्हणजे काय मासाचा गोळाच आहे. त्याच्यामध्ये मी काय साठवलंय, गुरुचं स्वरूप साठवून घेतलेलं आहे. लागता या शाळेस पाय, कोण हात भागी बाघा जाय. माझे घरदार बाप माय सर्वची गुरुमय झाले. आता मला सर्व गुरुच झालं. माझे नातेवाईक तुटले नाही, उलट मला नातेवाईक भेटले. काय भेटले, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याद्रवणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. माझे आई वडील गुरु बंधू सगळे माझे कोण झाले, गुरुच झाले. माझी आई गुरु, माझे वडील गुरु, माझं सगळं गुरुच झालं. काय म्हणलंय पहा, माझे घरदार बाप माय सर्वची गुरुमय गुरुराय झाले. इतर इंद्रिये सहित मना सोडून निज स्थाना, हे लिवणे का नैना ध्यानावधाना कारणे. माझं मन सगळ्या इंद्रियामध्ये गुंतलेलं, सगळं डोळ्यात एकाग्र झालं आणि त्या डोळ्यातनं ते गुरुचं रूप पाहू लागलं. ज्यावेळेला गुरुच्या मुखातनं काही अमृतवाणी निघत होती तेव्हा सगळं मन कानामध्ये एकवटत होतं आणि ते कानातनं गुरुच्या मुखातनं पडलेलं वाक्य श्रवण करत होतं.
इतर इंद्रिय सहित मना सोडून निजस्थाना ठेली उने का नैना ध्यानावधाना कारणे गुरु एक दृष्टीचे ध्यान सर्व गुरु समान नाही गुरु तुझे आन अनन्य अवधान या नाव. आता मला जिकडे तिकडे गुरुच दिसायला लागला. आता मला बाकी कोणी दिसेना, सर्वांमध्ये गुरुनाच मी पाहायला लागलो. जिकडे तिकडे सद्गुरु भरला भजन कुणाचे कुठे करू. जिकडे तिकडे सद्गुरु भरला भजन कुणाचे कुठे करू. सर्वत्र मला माझे गुरुच दिसायला लागले. जेथे जातो तेथे तू माझा संगती अशी अनुभूती यायला लागली. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अशी अनुभूती यायला लागली. करिता गुरुस्वरूपा ध्यान कुंठित होय बुद्धी मन म्हणून शेवटी करावे नमन निशब्द मौन धरून या. मग मौनानेच नमस्कार करावा. आता तिथे शब्दाचंच काम नाही ना. तो ज्ञानार्थ गुरु करावे शुद्ध शून्य संवदेशाच्या नावे दक्षिणा देता चित्ता वित्ता मुकावे अनुतापा पावे परिणामे गुह्य ज्ञानाची केवळ चावटी मिरवे प्रपंच प्रांजळपणाची दिवटी पाजिली दंबेदया बाळगुटी देईल शेवटी तो गाया. बाह्यात कार्य मोठा सोळा अंतर्यामी नाही कोवळा प्रतितीच्या नावे आंधळा तयाची शाळा निकामी. ना तो ज्ञानार्थ गुरु करावे. ज्ञानार्थ गुरु कर म्हणजे ज्ञान मिळण्यासाठी गुरु नाही का. पुन्हा त्या ज्ञानाचा अहंकार झाला तर पुन्हा गुरु दूर जाते. ना तो ज्ञानार्थ गुरु करावे शून्य सदुपदेशाच्या नावे दक्षिणा देता वित्ता मुकावे अनुताप पावावे परिणामी. दक्षिणा देताना सुद्धा आपल्याला काही वेळेला असं वाटतं अरे उगीच म्हणजे जसं आपण खिशा निघालो दर्शनाला देवाच्या की खिशामध्ये हात घातल्यानंतर पहिल्यांदा नोटाच हाताला लागतात. मग असं वाटतं ती नोट नको ठेवायला, मग त्याच्यापेक्षा $10 ठेवू. मग तो $10च्या ऐवजी पुन्हा जेव्हा आपली बघा सुरुवातीला नोटा लागल्यात नको मग पुन्हा हात जातो चिल्लर काही आहे का बघायला किंवा नोटा असतील तसे 1000 2000 500 200 100 50 20 10 अशा नोटा आहेत. मग शेवटी नोटच काढायची वेळ आली तर मग तो त्यातली 10ची काढून टाकतो. बरोबर. समजा डॉलर आहेत खिशामध्ये 10 5 2 1 मग ते पुन्हा हात खिशात घालताना 10चा लागला की पुन्हा चाचपतो 5चा आहे का बघतो 5चा आहे का त्याच्यापेक्षा बघतो 2चा आहे का 2च्या ऐवजी 1चा आहे का टाकला की निघाला पुढे. म्हणजे दक्षिणा देताना सुद्धा मन असं मोकळं नसतं. त्याला असं वाटतं जास्ती पडले तर काय करा. दक्षिणा देता वित्ता मुकावे अनुतापा पावावे परिणामे गुह्य ज्ञानाची केवळ चावटी मिरवे प्रांजळपणाची दिवटी पाजिली दंबेदया बाळगुटी देईल शेवटी तो काय. बाह्यात कार्य मोठा सोहळा. बाह्यात कार्य मोठा सोहळं पण काय कामाचं आहे. आत मन कोवळं झालं पाहिजे. सोहळ्यापेक्षा कोवळ्याला महत्व आहे. मन कोवळं झालं पाहिजे. बाह्यात कार्य मोठा सोहळा अंतर्यामी नाही कोवळा प्रतितीच्या नावे आवळा तयाची शाळा निकामी. त्याचा अनुभव यायला पाहिजे. परमार्थ प्रत्यक्ष आपल्या कृतीतनं व्यक्त झाला पाहिजे. जेथे शब्द ज्ञानाला उत ब्रह्मज्ञानाचे नाही प्रचित स्वमुखे गुरु निज गरिमा गात शिष्या निजित ते कैचे. जयाचा बोल झोंबेनावर मी साक्षीने पटे अंतर्यामी तयाचे गुरुत्व काय कामे व्यर्थ रिकामे वटवटती. सद्गुरू आपल्याला कठोर शब्दामध्ये सांगतात. कशासाठी. आपल्या कल्याणासाठी सांगतात. काही वेळेला आपल्याला राग येतो गुरु इतकं कठोर का बोलतात. अरे बाबा तुझ्या कल्याणासाठी बोलतात ना. जयाचा बोल झोंबेनावर मी साक्षीन पडे अंतर्यामी तयाचे गुरुत्व काय कामी व्यर्थ रिकामे वटवटते. आसवाईसी दिली सेवा दाविला मज ज्ञानाचा ठेवा लागला न मज शोध करावा अर्थ विसावा किंचित रे अर्थ जात स्वय प्रगटले अप्रयासे हाती चढले गुरुकृपेचे ऐसे केले शोधणे ठेले ठाईचा खाली डोकेवरती पाय टांगे उभराटे जय गुरुराय तय माझा आनंद कैसा वय समर्थ गुरुमाय जाणाया संता घरची वृत्ती कोण हे तो अनुभवजन्य ज्ञान येथे निष्ठाच एक प्रमाण एक साधन गुरुकृपा. संता घरची उलटी कोण. संतांच्या घरची उलटी कोण आहे
खाली डोकं वर पाय केला म्हणजे काय, संतांच्या घरची खूण वेगळी आहे. काय आहे, संतांच्या घरची उलटी खूण म्हणजे उलट. उलट म्हणजे काय आहे, आपली दृष्टी बाह्य विषयावरती असते. संत म्हणतात बाहेर पाहायचं, त्याच्याऐवजी उलटी म्हणजे आत पहा. आपण सगळ्या जगातले दोष शोधतो, संत म्हणतात तुझ्यातले शोध. आत्तापर्यंत जगातलं चांगलं तुला दिसत नव्हतं, तर जगातलं चांगलं आहे ते पहा आणि स्वतःतलं काय वाईट आहे ते शोध. असं म्हणून त्याला म्हणतात संता घरची उलटी खूण. संता घरची उलटीच खूण हे तो अनुभवजन्य ज्ञान, येथे निष्ठाचे प्रमाण एक साधन गुरुकृपा. या ठिकाणी निष्ठाच पाहिजे. त्याला गुरुकृपा म्हणतात की ज्याला आपल्यातले दोष कळले आणि दुसऱ्यातले गुण कळले, त्याला म्हणतात गुरुकृपा झाली. संता घरची उलटीच खूण हे तो अनुभवजन्य ज्ञान, येथे निष्ठाच एक प्रमाण एक साधन गुरुकृपा. कर्मठास विधिनिषेधपणा, ज्ञान्या ते ज्ञानाभिमान, योग्या ते दंभात क्षीण, विश्वासाविण चालेना. कर्मठ माणसाला सोळोळ जास्ती. कर्मठास त्याला त्याचाच अहंकार असतो, मी किती सोळा आहे. कर्मठास विधिनिषेधपण, ज्ञानिया ते ज्ञानाभिमान. म्हणजे कर्मठ माणसाला सोळोळ्यात तो गुंतलेला आहे. ज्ञानी माणसाला ज्ञानाचा अहंकार आहे. योग्याला आपण किती मोठे योगी आहेत याचा दंभ आहे. परमार्थामध्ये विश्वासाशिवाय काही चालत नाही. पंडिताच्या गर्भांध डोळे, अभिमानाचे प्रत्यक्ष बघे, ज्ञानास त्याहून पळे, संगे न मिळे तयाच्या. पंडिताला आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे. ज्ञानीवरे माझ्या विना देव तरी दुसरा कोणा, मी तो स्वयं ज्ञान संपन्न चिद्धन पूर्ण तो मीच. ज्ञानी माणसाला असं वाटतं मीच देव आहे. भक्त स्वकीय भक्तिभावे, ज्ञानाची ती प्रौढीने मिरवी, तनुमंधने स्वामीची गोवी, स्वामीशी निर्वी सर्वस्व. पण भक्त कसा आहे, खरा भक्त? भक्त स्वकीय भक्तिभावी. भक्ताच्या मनामध्ये आपल्या गुरुच्या भक्तीशिवाय दुसरा विचार नसतो. भक्त स्वकीय भक्त भक्तिभावी, ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी. त्याला जरी गुरुकृपेने ज्ञान झालेलं असलं तरी त्याला त्या ज्ञानाचा अहंकार होत नाही. भक्त स्वकीय भक्तिभावी, ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी, तनु मनु धनेशी स्वामीशी गोवी, स्वामीशी निर्वी सर्वस्व. मग तो तन मन धनाने आपलं सर्वस्व आपल्या गुरुला त्याने अर्पण केलेलं असतं आणि त्यामुळे त्याला जरी ज्ञान असलं तरी तो म्हणतो हे माझं ज्ञान आहे, हे गुरुचं ज्ञान आहे. त्याच्या हातनं काही कर्तव्य कर्म घडलं तर तो म्हणतो हे मी केलं नाही, गुरुनी केलंय. भक्त स्वकीय भक्तिभावी, ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी, तनुमन धनेशी स्वामीशी गोवी, स्वामीशी निर्वी सर्वस्व. ही एक माझी कर्तव्यकारी की मत सामर्थ्याची तोरी, ही मत बुद्धीची वैभवाची गुजरी, नसे कुंजरी कुंजरी तयारे. बघा, सद्गुरू आपल्याकडनं वेगवेगळी कामं करून घेत असतात. हे सामर्थ्य आपलं नसतं, गुरुचं असतं. हे शिष्याला माहिती असतं की हे सामर्थ्य माझं नाही, म्हणून तो काय म्हणतो, ही एक माझी कर्तव्यगारी. तो असं कधी म्हणत नाही की हे मी केलं, हे गुरुनी माझ्याकडनं करून घेतलं. ही एक माझी कर्तव्यगारी, ही मत सामर्थ्याची थोरी. कधी त्याला असं वाटत नाही की हे माझ्या सामर्थ्यामुळे घडलं. ही मद बुद्धीची बुद्धिवैभवाची कुंजरी, नसे हे कुंजरी तयाची. हे सगळं माझ्या बुद्धी वैभवामुळे घडलं असं त्याला अहंकार होत नाही. कुणाला, खऱ्या शिष्याला याचा अहंकार नसतो. का नसतो? पण त्याला हे माहिती असतं की हे सगळं कर्तृत्व माझं नाही, माझ्या गुरुचं आहे, परमात्म्याचं आहे. माझ्याजवळ असणारं बुद्धी, माझ्याजवळ असणारी बुद्धी ही त्यांनी दिलेली बुद्धी आहे. त्यामुळे ही बुद्धी कोणाची? माझ्या मनातमध्ये येणारे विचारसुद्धा सद्गुरूचीच आहेत. त्यामुळे माझ्या मनात विचार आला आणि मी केलं असंही त्याच्या मनामध्ये काही नसतं. कारण आपल्या मनामध्ये निर्माण होणारी प्रेरणासुद्धा गुरुनीच दिलेली असते. आपल्याकडे असणारी बुद्धी, आपल्याकडे असणारं वैभव हे सगळं गुरुमुळे प्राप्त झालं आहे. ते जर नसतं आपल्याकडे तर काय प्राप्त झालं असतं? मग आपल्याजवळ असणारी बुद्धी, आपल्याजवळ असणारं वैभव, आपल्याजवळ असणारं ज्ञान, आपल्याजवळ असणारं कर्तृत्व हे सगळं कोणी दिले? गुरुनी दिले. मग आपलं काय आहे?
म्हणून हे सगळं जे आहे ते गुरुनीच केलेलं आहे, असा खऱ्या शिष्याचा भाव असतो. जे जे घडे ते देव घडवी, तोच उतरवी तो चढवी, तोच लढे अथवा लढवी, करता करवी तो एक. सगळं करणारा कर्तृत्व कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. तोच घडवतो, तोच मोठ्या पदाला चढवतो, तोच खाली उतरवतो, तोच लढवतो आणि त्यात यश पण तोच देतो. करता करविता तो एक. तो परमात्मा म्हणजे परमात्मा आपल्याकडनं हे सगळं करून घेतो. बघा, भगवंताने सांगितले, मीच घडवितो मीच मोडतो, जाण खऱ्या परमार्था. अर्जुनाला भगवंताने उपदेश केला आहे, मीच घडवितो मीच मोडतो, जाण खऱ्या परमार्था. हा परमार्थ तू जाणून घे. कर्तव्याने घडतो माणूस, जाण खऱ्या परमार्थ. राहिलेला कथाभाग आपण आता उद्या ऐकूया. कायेन वाचां मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सुखदातार जीवा, चरण रजतळी जवदासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडोनी आनंद, स्वस्वरूपी राहे जंग, मुमोक्षु जना गावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जयामनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, गाविसी दया घनायसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग धाविसी अनाथा, धाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर. आरती साई बाबा 28 गुरुवारी भक्त करी दिवारी, प्रभुपद पहावया भव भय निवारी, भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा, मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चाटत, निर्मल तोय निज सुख, पाजावे माधवाया सांभाळा पुरी भाक, अपुरी भाक. आरती साई बाबा, आरती साई बाबा सुखदातार जीव, चरण रजतळी जवदासा विसावा, भक्ता विसावा.
भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा ओम यज्ञं सकलं ब्रह्मे नारायणाति समर्पयामि अच्युतानन्दे नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम राम कृष्ण कृष्ण हरे। साईनाथ महाराज की जय।